हॅलो एव्हरीवन, आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर बघतोय सध्या, ज्यामध्ये आपण फर्स्ट प्रिन्सिपलनं काही फॉर्म्युले डिराईव्ह करत चाललेलो आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह पाहिला होता. त्याच्यानंतर ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिला होता बाय फर्स्ट प्रिन्सिपल, आणि ई रेस टू एक्सचा मी तुम्हाला होमवर्क करता दिला होता, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. आता त्याच्यानंतर तुमच्या लिस्टमध्ये y इक्वल्स लॉग एक्स असं फंक्शन आहे, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x हे तुमच्या इथलं फंक्शन आहे. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह कंटिन्यू करू. ठीक आहे, बघा y इक्वल्स लॉग एक्स, दॅट इज y म्हणजेच fx इक्वल्स लॉग एक्स. आता मी तो काही फॉर्म्युला वगैरे काही लिहित बसत नाही, फर्स्ट प्रिन्सिपलचं मी इथे लिहितो बघा, कारण आता तुम्हाला तो लिहून लिहून त्याची सवय झाली असेल. लेट h बी व्हेरी स्मॉल increment in x, therefore f of x plus h म्हणजे x मध्ये increment equals log of x plus h. By first principle dy by dx equals किंवा f dash x equals limit as h tends to 0 f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0. आता f of x plus h म्हणजे काय, कुठेतरी बघायचं इथे log of x plus h minus fx काय होगा, fx log x आणि अपॉन h as it is equals limit as h tends to 0. हा जो h आहे ना, हा तो मी इथे लिहितो बघा, 1/h. log a minus log b, log minus log of division, log a upon log, आपण मी इथे लिहितो म्हणजे काय लिहितो मला हे बघा, log of a upon b म्हणजे log a minus log b. आता मला हे उलट सांगा ना, log a minus log b म्हणजे log of division, log minus log of division. मग इथे बघा log minus log of division x plus h upon x, log minus log of. आता इथं आतमध्ये सेपरेट डिव्हिजन आणि हे मी h वर नेहमीसारखे वरती घेणार आहे. सो dy by dx इक्वल्स हे बघा, हा जो 1/h आहे ना, हा वरती घेणार आहे. limit as h tends to 0 log of राउंड ब्रॅकेट. हा सांगा मला, आज सेपरेट डिव्हिजन सांगा मला, x upon x म्हणजे किती, वर लिहून दाखवतो. x upon x म्हणजे तुम्हाला कळेल काय लिहिले. हा रेस टू 1/h, रेस टू 1/h. पुढची स्टेप कंटिन्यू. dy by dx इक्वल्स लिमिट as h tends to 0 log of ब्रॅकेट मध्ये 1 plus h by x, 1 plus h by x raised to reciprocal, raised to x by h, raised to reciprocal. आता तो रेसिप्रोकल घेतलेला कॅन्सल करतो, एक्स्ट्रा h by x, आणि तिथं असलेले ऑलरेडी into 1/h as it is, into 1/h as it is equals आता लिमिट नको द्यायला, आपण लिमिट घेणार आहोत. बघा हा h कॅन्सल झाला, log as it is, log 1 plus something raised to reciprocal चा आन्सर e, आणि त्याला रेस टू शिल्लक किती राहिले सांगा, 1/x राहिले. 1 plus something raised to reciprocal चा आन्सर e, हा log आहे तसा लिहिला, आणि त्याला रेस टू 1/x. आता 1/x पुढे येईल log e, आणि log e म्हणजे 1, म्हणजे dy by dx इक्वल्स 1/x इंटू ब्रॅकेट log e ची व्हॅल्यू 1. आता y म्हणजे काय, तर y म्हणजे log x, म्हणजे बघा dy dx ऑफ y, y म्हणजे कोण, log x इज इक्वल टू काय आन्सर आलं, 1/x. So derivative of log x is
1 upon x. Derivative of log x is 1 upon x. Derivative of log x 1 upon x. Okay. Okay. Now next question बघूया. y equals 1 by x. log x नंतर तुमच्या लिस्ट मध्ये फक्त बघत चला की log x नंतर 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह आहे. 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 1 upon x स्क्वेअर असं मी तुम्हाला लिहून दिले. आता आपण त्याचे प्रूफ पाहत चालू लक्षात ठेवा. फक्त पहिला जो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 हा अगदी शेवटी सांगणार आहे आणि इन्व्हर्स आहेत ते सगळे 12वीत सांगणार आहे. इन्व्हर्स 12वीच्या लेक्चर्स मध्ये सांगणार आहे. y इक्वल्स 1 upon x असं तुम्हाला फंक्शन दिले. फंक्शनला आपण y म्हणजेच fx म्हणजेच y इक्वल्स 1 upon x असं म्हणायचं. मग x मध्ये इन्क्रीमेंट लेट h बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x. तुम्हाला सांगतो डेरिव्हेटिव्ह मधले जे थेरी क्वेश्चन्स आहेत की नाही त्यामध्ये सारखा तोच प्रकार आहे. त्यामुळे ते कधीच तुम्हाला अवघड वाटत नाही, सोपे वाटत. जरा सवय होऊ देत तुम्हाला. हे एक प्रकार सगळे एकसारखे क्वेश्चन असतात. हा लिमिट सोडवणं हे प्रत्येक वेळी अर्थात वेगळं असेल पण त्याचा पॅटर्न जो आहे किंवा टाईप जो आहे तो मात्र एकसारखा असतो. अगदी 12वीचे सुद्धा थेरी क्वेश्चन्स असेच आहेत सगळे. लेट h बी व्हेरी स्मॉल इन्क्रीमेंट इन x. therefore f of x plus h. x मध्ये इन्क्रीमेंट झालं 1 upon x plus h. x मध्ये इन्क्रीमेंट लक्षात ठेवा. त्यावेळेला बऱ्याचदा मुलं चुकून असं लिहितात 1 upon x plus h. हे कशात इन्क्रीमेंट झालं माहिती का? 1 by x मध्ये इन्क्रीमेंट झालं. आपलं काय बघा इन्क्रीमेंट इन x फक्त x मध्ये इन्क्रीमेंट करायचं. आता कशात करायचंय? फक्त x मध्ये इन्क्रीमेंट करायचं. आता हे झालं. मग बाय फर्स्ट प्रिन्सिपल फॉर्म्युला dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0. सांगा f of x plus h म्हणजे वाचावर काय 1 upon x plus h minus fx म्हणजे काय बघा 1 upon x आणि या सगळ्याला डिवाइडेड बाय अपॉन हा इथला h फॉर्म्युला. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि याचं डिनॉमिनेटर खाली आणायचं. मध्ये फक्त साइन मायनस आहे एवढं लक्षात ठेवा. आता मी पुन्हा इथं मायनस साइन इज इक्वल टू लिमिट एज h टेंड्स टू 0. हा x into 1 x मायनस साइन आहे मायनस 1 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं सेम नंबर पण मायनस साइन आहे लक्षात ठेवा. म्हणजे मायनस x मायनस h अपॉन हा ऑलरेडी असलेला h ऍज इट इज खालचा h. आता याचं डिनॉमिनेटर आपल्याला खाली आणायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इंटू x प्लस h. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं त्याचे डिनॉमिनेटर खाली आणलं. आता पुढच्या स्टेप मध्ये LHS मध्ये dy by dx dy by dx प्लस x मायनस x कॅन्सल. काय शिल्लक राहील? लिमिट ॲज h टेंड्स टू 0 मायनस h अपॉन h इंटू x प्लस h. h इंटू x प्लस h आणि वर मायनस h शिल्लक राहील. मग हेही h कॅन्सल झाले. हे मी जरी विसरलो तरी तुम्ही द्यायच बरं का. h टेंड्स टू 0 h नॉट इक्वल असं रिझन लिमिट मध्ये दरवेळी द्यायचंच. आता जे शिल्लक राहिलं त्यामध्ये h ला 0 रिप्लेस करा. वरती राहिला -1 x इंटू ब्रॅकेट x प्लस 0. h ला 0 रिप्लेस केले म्हणजे -1 अपॉन x इंटू x. काय ही टर्म x आहे x इंटू x स्क्वेअर. हे झालं तुमचं dy बाय dx. आता मला सांगा हे dy बाय dx ऑफ y. dy बाय dx ऑफ y. y म्हणजे कोण 1 अपॉन x. सो dy बाय dx ऑफ 1 अपॉन x इक्वल्स -1 अपॉन x स्क्वेअर. dy बाय dx ऑफ 1 अपॉन x इक्वल्स -1 अपॉन x. तुमच्या फॉर्म्युलेची लिस्ट आहे ना मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं एका कागदावर ते लिहून ठेवा. ते समोर पाहिजे तुमच्या. मी इथं दाखवत असताना
डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आणि ते त्याच्यावेळी पाठ पण करत चाला. वहीत लिहून तर काय काढायचं त्याचे सगळे, शिवाय पाठ करायचं. लक्षात आलं सगळं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, नाउ नेक्स्ट फॉर्म्युला बघा. फंक्शन आहे y इक्वल्स रूट एक्स. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे dy dx ऑफ रूट एक्स इक्वल्स 1 अपॉन 2 रूट एक्स, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स. आता याचा आपल्याला प्रूफ द्यायचं. y इक्वल्स रूट एक्स असं फंक्शन आहे, दॅट इज fx इक्वल्स रूट एक्स. लेट h be very small increment in x. therefore x मध्ये इन्क्रिमेंट f of x plus h equals root of x plus h. फंक्शन आहे ना रूट वगैरे ते तसंच ठेवायचं आणि x मध्ये इन्क्रिमेंट करायचं. बाय फर्स्ट प्रिन्सिपल dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. limit as h tends to 0. सांगा f of x plus h म्हणजे काय? root of x plus h minus fx, fx म्हणजे root x upon h equals limit as h tends to 0 root of x plus h minus root x upon h as it is. असे प्रॉब्लेम आपण लिमिट मध्ये केलेले आहेत तुम्ही. मल्टिप्लाइड बाय कॉन्जुगेट. कशाने मल्टिप्लाय करायचं आपण आता? कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय करायचं. सांगा काय कॉन्जुगेट आहे? रूट ऑफ x प्लस h प्लस रूट x अपॉन रूट ऑफ x प्लस h प्लस रूट x. रूट प्लस रूट या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून घ्यायचं. न्यूमरेटर मध्ये a मायनस b a प्लस b आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर होणार. इथं कंटिन्यू करतो. dy by dx equals limit as h tends to 0. चला a मायनस b a प्लस b, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, x प्लस h मायनस x. ह्याचा स्क्वेअर x प्लस h, ह्याचा स्क्वेअर x अपॉन h इंटू ब्रॅकेट रूट ऑफ x प्लस h प्लस रूट x. वरती प्लस मायनस x कॅन्सल झाले. लिमिट ॲज h टेन्स टू 0 h अपॉन h इंटू रूट ऑफ x प्लस h प्लस रूट x शिल्लक आहे. h कॅन्सल झाले. h टेन्स टू 0 h नॉट इक्वल 0. 0 अपॉन 0 चा फॉर्म गेला. आता h ला डायरेक्ट 0 रिप्लेस करा. 1 अपॉन रूट ऑफ x प्लस 0 आणि प्लस रूट x. म्हणजे 1 अपॉन ही ऍडिशन रूट x प्लस रूट x. रूट x प्लस रूट x म्हणजे 2 रूट x. आणि LHS मध्ये काय आहे सांगा? dy बाय dx आहे. इथं बरोबर dy बाय dx म्हणजे d बाय dx ऑफ y म्हणजे d बाय dx ऑफ y. y काय आहे बघा? y म्हणजे रूट x. सो d बाय dx ऑफ रूट x इक्वल्स 1 अपॉन 2 रूट x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x इज 1 अपॉन 2 रूट x. ओके, इथं सगळे तुमचे आता हे बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते तुमचे इथे झाले. हा यातला फक्त आता हरकत नाही. आता ह्याचा जो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंट, त्याचा फॉर्म्युला तो पण डिराइव्ह इथंच करून दाखवतो आता. म्हणजे कारण इथनं पुढे आता ट्रिग्नॉमेट्रीचा टाईप चालणार. तो थोडा वेगळा असतो. त्याला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यायला लागतात वगैरे. तर याच्या पुढे आपण ते ट्रिग्नॉमेट्री पाहणार. पण त्यापूर्वी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 0 कसा आहे ते एकदा पाहूया. ठीक आहे. ओके, आता y इक्वल्स k कॉन्स्टंट आहे. ब्रॅकेटमध्ये k इज कॉन्स्टंट. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे. ठीक आहे.
मला सांगा, ज्यावेळी तुम्ही इंडायसेस ज्यावेळी शिकला त्यावेळेस a⁻0 किंवा x⁻0 म्हणजे 1 असतात, हे तुम्हाला माहिती आहे की x⁻0 चा अर्थ काय सांगा, 1. एनी नंबर ⁻0 म्हणजे इव्हन अगदी x + h⁻0 जरी असेल तर त्याचा अर्थ 1च लक्षात ठेवा. हे जर का माहित असेल तर हा तुम्हाला प्रॉब्लेम करतो. बरं सांगा, f(x) फंक्शन काय आहे सांगा, k. आता मला सांगा, हे x मधलं फंक्शन आहे, त्यात k दिसत, तुम्हाला नुसता k दिसतोय, व्हेरिएबल दिसत नाही. मग असं करतो ना, k * पेन्सिलला द्यायचं x⁻0. अर्थ एकच आहे ना, x⁻0 म्हणजे 1. ठीक आहे. लेट h be very small increment in x. Therefore f of x plus h, इन्क्रीमेंट कशामध्ये, x मध्ये, लक्षात ठेवा, इज इक्वल टू k. आता हे x मधलं तुमचं इन्क्रीमेंट, x मधलं इन्क्रीमेंट म्हणजे मला सांगा, fx म्हणजे ऍक्च्युअली नुसता kच आहे बरं का, कारण इंटू 1 आहे. तसं इथं ब्रॅकेट⁻0 म्हणजे 1च असतात, म्हणजे हे पण kच आहे, लक्षात ठेवा, नुसता kच आहे. मगाशीच तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टंट आहे, त्याच्यात कधी इन्क्रीमेंट होऊ शकत नाही. कॉन्स्टंट व्हेरिएबल मध्ये इन्क्रीमेंट होते, कॉन्स्टंट मध्ये कधी होत नाही, लक्षात ठेवा. तरी सुद्धा आपण प्रोसेस प्रमाणे जाऊया. बाय फर्स्ट प्रिन्सिपल, dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. Limit as h tends to 0 of, सांगा, f of x plus h, इथे k, fx इथे k upon h. Limit as h tends to 0 of numerator 0 divided by h. 0 divided by h is always 0. तेव्हा त्या लिमिटिंग व्हॅल्यू देखील त्याची 0. 0 upon h हीच म्हणून टर्म 0 आहे, लक्षात ठेवा. तेव्हा त्याचा आन्सर 0, त्याची लिमिटिंग व्हॅल्यू देखील किती, 0. हे झाले dy by dx. आता y म्हणजे काय, तर d by dx of y, y म्हणजे k, कॉन्स्टंट, इज इक्वल टू काय सांगा, 0. thus derivative of constant is 0. derivative of constant 0. कारण इथे ऍक्च्युअली इन्क्रीमेंट होतच नाही याच्यामध्ये. हे f of x plus h आहे, मायनस fx आहे, इन्क्रीमेंट त्यात होतच नाही, त्यामुळे न्यूमरेटर 0 असल्यामुळे हा सगळा पार्ट 0 झाला. h काही असू दे, h टेन्स टू 0 म्हणजे h नॉट इक्वल 0, तो h 0 च्या जवळ जवळ चाललाय. त्यामुळे न्यूमरेटर मध्ये 0 आणि खाली एखादा 0 च्या आसपासचा नंबर आहे, त्यामुळे फायनल आन्सर काय येईल त्याचं 0. आणि म्हणून रेट ऑफ कॉन्स्टंट काय, तर 0. ओके. ओके, नाउ नेक्स्ट, y इक्वल्स sin x असं फंक्शन आहे. y इक्वल्स sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहिजे. मग फंक्शन द्या आपण, fx म्हणजेच y, fx इक्वल्स sin x. let h be very small increment in x. therefore f of x plus h equals sin of x plus h. x मध्ये इन्क्रीमेंट आहे, काही वेळेला मुलं चुकून असं लिहितात, sin x plus h. हे कशात इन्क्रीमेंट झालं माहिती का, sin x मध्ये झालं, x मध्ये नाही झालं, sin x मध्ये झालं. तर साइनच्या समोर जो अँगल असतो ना x, त्याच्यात इन्क्रीमेंट पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. इन्क्रीमेंट इन x, साइन मध्ये इन्क्रीमेंट नाही, x मध्ये इन्क्रीमेंट. बाय फर्स्ट प्रिन्सिपल, dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. limit as h tends to 0. सांगा, f of x plus h कुठे बघा वरती, sin of x plus h.
मायनस एफ एक्स काय आहे सांगा, साइन एक्स आणि अपॉन एच ॲज इट इज. आता जरा हे फॅक्टरायझेशन डिफॅक्टरेशन फॉर्म्युले जरा आठवा. 4 फॉर्म्युले पहिले सांगतो त्यातले, चारही फॉर्म. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन मायनस साइन 2 कॉस साइन, साइन मायनस साइन 2 कॉस साइन, कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस आणि कॉस मायनस 2 साइन साइन. आता आपल्याला साइन मायनस साइन हे थोडक्यात हा फॉर्म्युला पाहिजे बघा तुम्हाला. साइन सी मायनस साइन डी, साइन मायनस साइन 2 कॉस साइन c plus d by 2 into sin of c minus d by 2. Sin minus sin 2 cos sin, sin plus sin 2 sin cos, sin minus sin 2 cos sin. बघा हा c आणि हा d. आता काय c आहे बघा इथं तुमच्याकडे x plus h म्हणजे कोण c आणि x म्हणजे कोण d इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0. सांगा sin plus sin काय फॉर्म्युला आता सांगितलं मी तुम्हाला. Sin plus sin, sin minus sin 2 cos sin, 2 cos of x plus h plus x by 2 into sin of x plus h minus x by 2 whole divided by h as it is. पुढची स्टेप, dy by dx equals limit as h tends to 0 2 cos of x plus x twice x plus h by 2 into sin of x minus x cancel झाले म्हणजे x minus x cancel झाले, h by 2 शिल्लक नाही. आता अपॉन h एक नाही, अपॉन h तुम्ही इथं लिहितो बघा अपॉन एच. हा अपॉन एच लिहिला की. आता अँगल ऍडजस्टमेंट बाय 2 1 by 2 एक्स्ट्रा घेतले, कॅन्सलेशनला काय घेतले पाहिजे 1 by 2 घेतले पाहिजे. सो dy by dx इक्वल्स h ला इथं 0 ठेवण्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. 2 cos of 2x plus 0 upon 2 sin अँगल अपॉन अँगल म्हणजे 1 आणि ही कडेचे हे 1 by 2 ॲज इट इज. हे 2 याच्याशी कॅन्सल झाले इक्वल्स कॉस ऑफ सांगा 2x अपॉन 2x plus 0 म्हणजे 2x आणि अपॉन 2 इंटू 1. हे आतले 2 कॅन्सल झाले म्हणजे dy by dx इज इक्वल टू काय आलं सांगा, इज इक्वल टू cos x आले. आता y म्हणजे काय होतं वर बघायचं sin x म्हणजे dy dx ऑफ y dy dx of sin x is equal to cos x. हा बघा तुमच्या ट्रिग्नोमेट्री मध्ये पहिला फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रीतला पहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x dy dx of sin x म्हणजे cos x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इक्वल्स cos x. आता याला सिमिलर cos x चा प्रूफ आहे. sin cos x सारखे आहेत, साधारण आहे. sin cos x सारखे आहेत, tan cot x सारखे आहेत आणि sec cosec देखील x सारखे आहेत. ओके. नाउ नेक्स्ट y इक्वल्स cos x असं फंक्शन आहे. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळवायचं. y म्हणजे fx इक्वल्स cos x हे फंक्शन आहे. लेट h be very small increment in x. Let h be very small increment in x. Therefore, f of x plus h equals cos of x plus h. Increment x मध्ये f of x plus h equals cos of x plus h. By first principle, dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0 of सांगा f of x plus h म्हणजे कोण आहे बघा cos of x plus h
मायनस एफ एक्स म्हणजे काय सांगा, कॉस एक्स अपॉन एच. आता कॉस सी मायनस कॉस डी चा फॉर्म्युला सांगा. कॉस सी मायनस कॉस डी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ करा. कॉस सी मायनस कॉस डी, कॉस मायनस कॉस -2 साइन साइन, -2 साइन साइन. काय दिसतंय का बघा तिथं लिहिलेलं, कॉस मायनस कॉस -2 साइन साइन. जरा डावीकडे लिहितो थोडंसं. cos c minus cos b -2 sin sin 1 addition by 2 sin subtraction c minus d by 2. हा तो फॉर्म्युला. आता इथं cos c minus cos d आपल्याकडे इथं बघा हे c आणि हे d आहे. काय फॉर्म्युला सांगितला आता मी तुम्हाला, लिमिट ॲज h टेंड्स टू 0 ऑफ cos minus cos -2 sin sin एकदा ऍडिशन x plus h plus x by 2 into sin, आता सबट्रॅक्शन x plus h minus x by 2 upon h as it is. LHS मध्ये dy by dx. पुढे घेतो इकडे, dy by dx equals limit as h tends to 0 -2 sin of x plus x twice x plus h by 2 twice x plus h by 2 into sin of. आता इथं बघा x minus x कॅन्सल, h by 2 शिल्लक राहील, h by 2 अपॉन आपल्याकडे h आहे बघा इथं, हा h तो तिथं मी खाली लिहिला h. आता नेहमीप्रमाणे अँगल ऍडजस्टमेंट बाय 2 आणि कॅन्सलेशनला हाफ, आपण 1/2 एक्स्ट्रा घेतले. आता लिमिट घ्या, h ला इथं 0 रिप्लेस करा, काही प्रॉब्लेम नाही. -2 sin ऑफ twice x plus 0 upon 2 sin angle upon angle 1 sin angle upon angle 1 into half as it is. हाफ मध्ये 2 आणि हे 2 कॅन्सल, मायनस साइन ऑफ 2x plus 0 upon 2 म्हणजे 2x upon 2 into 1, 2 कॅन्सल झाले. सो dy by dx LHS मध्ये dy by dx इक्वल्स मायनस साइन x. आता y काय होतं, तर dy dx ऑफ y, y म्हणजे कोण होतं, cos x. सो dy dx ऑफ cos x, y फक्त रिप्लेस करायचं, इज इक्वल टू मायनस साइन x. तुमच्या लिस्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस साइन x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x मायनस साइन x असं तुमचा फॉर्म्युला. ओके. आता अजूनही याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री मध्ये अजून 4 फॉर्म्युले आहेत, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. हे झाल्यानंतर इन्व्हर्स येतात, त्याचे प्रूफ 12वीत. आणि मग खाली जे आहेत की नाही, u प्लस व्ही किंवा यू व्ही आणि u अपॉन व्ही, कोशंट रूल, प्रोडक्ट रूल, सम डिफरन्स, याचे 4 थेरी क्वेश्चन्स येतात तुम्हाला. ते 4 थेरी क्वेश्चन सगळे एकसारखे आहेत साधारण. तर हे 4 क्वेश्चन झाल्यानंतर मग तुमच्या एक्सरसाइजला सुरुवात होते. म्हणजे असा डेरिव्हेटिव्ह शिकायचा असतो, स्टेप बाय स्टेप जायचं असतं. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट प्रिन्सिपलचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा, फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करून घ्यायची, ती पाठ करायची, दररोज पाठ करायची, आणि मग एकेकाचे प्रूफ तुम्हाला फर्स्ट प्रिन्सिपलला असे सगळे लिहून काढायचे. हा सगळा पार्ट व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढा. ही वही तुम्हाला 12वीत आहे तशी लागणार आहे, त्यातले टर्म्स लागणार आहेत, त्यामुळं ते व्यवस्थित सगळं लिहून ठेवा. बाकीचा पार्ट नेक्स्ट पिरियडमध्ये. टिल देन, गुड बाय.